नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत बोंबील थाळी. तर या बोंबील थाळीमध्ये आपण पाहणार आहोत फ्राय केलेले बोंबील, त्याच्यानंतर सुक्या बोंबलाची चटणी, बोंबलाचं कालवण आणि जेवणाच्या सुरुवातीला कोकणामध्ये बहुतेक वेळा सर्व केलं जातं असं कोकमाचं तिवळ किंवा तिवळं. चला तर मग या सर्वांची साहित्य आणि कृती पाहूयात. सर्वात आधी आपण कोकमाचं तिवळ कसं करायचं ते पाहूयात. तर या ठिकाणी मी कोकम आगळ घेतलं आहे. तुम्ही भिजवून जर कोकमं घेतली तरी चालेल. तर हे जे आगळ आहे ते आंबटपणाला जास्त आहे, त्याच्यामुळे पाव वाटी घेतलं आहे आणि 1.5 किंवा दुप्पट पाणी घालायचं आहे. त्याच्यामध्ये जिरेपूड, मीठ आणि साखर एवढं चवीनुसार घालून घ्यायचं आहे. आपल्या आवडीनुसार कोकमाचं पाणीसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. या ठिकाणी बारीक चिरून हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा मी घालून घेणार आहे आणि हे सर्व एकजीव करून काही तास 1-1.5 तास बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे मिरची वगैरे जे आहे त्याचे फ्लेवर त्यात उतरतात. सर्व करताना गाळून थंडगार सर्व करायचं. पाचक आणि पित्तशामक आहे, चवीला उत्कृष्ट. आता आपण पाहूयात सुक्या बोंबलाची चटणी. तर या ठिकाणी मी बोंबील आधीच तुकडे करून ठेवले होते, त्यामुळे तसेच भाजून घेते. अख्खे बोंबील असतील तर चुलीवर किंवा गॅसवर अशा रीतीने भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यामुळे त्यांच्या जर काही खवले वगैरे असतील तर ते जळून जातात. काही घाण असेल तर ती देखील निघून जाते. लवकर शिजतात, पोटाला बाधत नाहीत. तर अशा प्रकारे मी सर्व बोंबील जे आहेत तुकडे ते भाजून घेते. भाजून घेतल्यानंतर हा जो काळा भाग आहे तो काढून टाकायचा आणि स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी बोंबील धुवून घेतलेत आणि आता गरम तेलामध्ये आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे ऑलमोस्ट तळून घ्यायचे किंवा शिजवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे परतून घेत आपल्याला हे बोंबील शिजवायचे आहेत. 1-2-3 मिनटं परतल्यावर बोंबील व्यवस्थित शिजतात आणि हे चवीलासुद्धा खूप छान लागते. ही जी चटणी आहे ती न्याहारीसाठी गरमागरम भाकरीबरोबर ही चटणी अतिशय उत्कृष्ट लागते. तर आत्ता तुम्ही पाहू शकता 1-2-3 मिनटं परतून झाल्यावर आपले बोंबीलसुद्धा शिजलेले आहेत आणि व्यवस्थित झालेले आहेत. तर बोंबलाची चटणी करण्यासाठी इथे हे सुके बोंबील जे आपण तळून घेतलेत ते, एक मोठा आकाराचा कांदा मी चिरून घेतला आहे, मिरची लागणार आहे, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि मीठ एवढंच आपल्याला या चटणीसाठी लागणार आहे आणि तेल. तर हे जे बोंबील भाजलेलं तेल होतं ते मी आत घालून घेते. याच्यावर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर बोंबील जे आहेत ना मी ठेचून घेतलेत. तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये पल्स मोडवर सुद्धा 2-3 वेळा फिरवून घेऊन जराशी भरड काढून घ्यायची त्याची. नेमका व्हिडिओ शूट नाही झाला तो, आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मीठ घालून झाल्यावर मिरची, कांदा, कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जी बोंबील जे कुस्करून किंवा भरड काढून घेतले ते सुद्धा कुस्करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे एकजीव करून झालं की त्याच्यामध्ये एखादा चमचा कच्चं तेल आपण घालून घ्यायचं आहे. कच्च्या तेलामुळे या बोंबलांची चव अतिशय छान लागते. भाकरीबरोबर उत्तम लागतात हे. आमच्याकडे कोलिमसुद्धा अशाच प्रकारे त्याची चटणी करून भाकरीबरोबर खाल्ला जातो. गरमागरम भाकरी आणि सुका जवळा किंवा सुक्या बोंबलाची ही चटणी अतिशय छान न्याहारीसाठी सुद्धा आणि जेवणासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. तर अशा प्रकारे आपला जो बोंबलाचा ठेचा किंवा चटणी आहे ती तयार झालेली आहे. आता पुढे आपण बोंबील फ्राय आणि बोंबील कालवण कसं करायचं ते पाहूयात. तर या ठिकाणी मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याला सर्वात आधी मीठ आणि हळद लावून 1 तास वगैरे मुरत ठेवायचे ते. याच्यामुळे बोंबलातलं जे पाणी असतं, अतिरिक्त पाणी, ते निघून जातं आणि बोंबील जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा लगेच फ्राय होतात आणि खरपूस किंवा कुरकुरीत होतात व्यवस्थित. त्याला अति पाणी सुटल्यामुळे भाजायला किंवा ते पाणी निघून जाईपर्यंत जास्त वेळ वाट बघायला लागत नाही. त्यासाठी याला मीठ आणि हळद लावून, काही लोक लिंबूसुद्धा लावतात, तर तसं देखील लावून चालेल. तर अशा प्रकारे सर्व बोंबलांना मीठ आणि हळद लागेल अशा प्रकारे ते ठेवून द्यायचे. कालवणासाठीचे जे बोंबील घेतलेत ते मोठे आहेत आणि त्यांना मध्ये खाप न पाडता
नुसते 2 किंवा 3 तुकडे मी करून घेतलेले आहेत. एक थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता त्याला पाणी सुटलेलं होतं. मी पाणी काढून टाकलं आहे. आता बोंबील बऱ्यापैकी सुके वाटत आहेत. तर यांना बाकीचा मीठ मसाला जो आहे तो लावून घेऊयात आपण आणि पुढच्या पाककृतीकडे वळूयात. तर सगळ्यात आधी बोंबलांना थोडं आपण मीठ लावलेलंच होतं. हळद पण बऱ्यापैकी लावलेलीच आहे. त्याच्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे त्याला तिखट लावून घ्यायचं आहे. आणि कोकमाचं आगळ. इथे कोकमाचं पाणी तुम्ही स्वतः कोकम भिजवून केलं तरी चालेल. कोकमाचं पाणी कितपत आंबट आहे यावर किती घालायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि हे जे मासे आहेत बोंबील किंवा कोळंबी वगैरे यांना जरासा आंबटपणा असेल तर चवीला छान लागतात. आधीच मीठ टाकलेलं आहे पण ते पाणी काढून टाकल्यामुळे थोडं कमी होईल म्हणून त्या अंदाजाने मी अजून थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. आणि अशा प्रकारे सर्व बोंबील मी जे पीसेस आहेत ते सगळे मी या मसाल्यामध्ये कोट करून घेते. अशा प्रकारे मसाला लावण्यासाठी कठीण जात असेल तर एका भांड्यामध्ये आधीच हळद, मसाला, मीठ, कोकमाचं आगळ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग प्रत्येक पीसला लावलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे लावत असू आणि कमी वाटलं तर मसाला, मीठ आणि जे कोकमाचं आगळ आहे ते वाढवून सगळे जे पीसेस आहेत ते व्यवस्थित कोट करून घ्यायचे. तर हे पीसेस कोट करून झाले की जे कालवण्यासाठी सुद्धा मी पीसेस ठेवले होते त्याला पण हेच सगळे मसाले लावून घेणार आहे. कोकमाचं आगळ, मीठ, हळद आणि तिखटासाठीचा जो मसाला आहे तो. तुम्ही आगरी कोळी मसालासुद्धा फिश फ्राय किंवा याच्यासाठी वापरू शकता. आपल्या आवडीनुसार सगळ्या गोष्टींचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. तर या ठिकाणी हे बोंबीलसुद्धा आपण व्यवस्थित कोट करून घेतले आहेत. आता बोंबील तळण्यासाठी तुम्ही नुसता रवा वापरू शकता, तांदळाचं पीठ वापरू शकता. तर मी या ठिकाणी रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही घेतलेलं आहे. रव्याचं प्रमाण जरासं जास्त घेतलं आहे. त्यातसुद्धा मी मीठ, हळद आणि थोडं तिखट घालून घेणार आहे. म्हणजे फिशचं जे आवरण आहे त्यालासुद्धा चव येईल आणि अगदीच सपक किंवा अळणी वगैरे लागणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊयात. आणि आत्ता जे पीसेस आहेत बोंबलाचे ते व्यवस्थित कोट करून घेऊयात. तोपर्यंत मी एका पॅनमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर फिश फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जे तेल आपण तळण्यासाठी घेतो आहे ते कडकडीत गरम असलं पाहिजे. तरच जे वरचं आवरण आहे ते फिशला व्यवस्थित चिकटून राहतं, नाहीतर निघतं. त्याच्यामुळे कडकडीत गरम तेल झाल्यावरच फिश फ्राय करायला सोडायचे आहे. तर या ठिकाणी मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. आणि आता बोंबीलचे जे पीसेस आहेत ते मी एक एक करून याच्यावर फ्राय व्हायला ठेवणार आहे. तर सगळेच फिश फ्राय करताना तेल गरम लागतं किंवा हलक्या हातानेच करायला लागतात. पण बोंबील जरा जास्त पाणीदार आणि मऊसूत असल्यामुळे ते तळताना जरा जास्त हलक्या हाताने आणि नाजूकपणे सगळी ही कामं करायला लागतात. तर बोंबील किंवा बाकीचे फिश फ्राय करताना जेव्हा आपण फ्राय करायला ठेवतो तेव्हा एक बाजू पूर्णतः व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि मगच पलटायची आहे. सारखं अलटत पलटत मासे कधीही फ्राय करायचे नाहीत, त्याच्यामुळे ते तुटतातसुद्धा. तर अशा प्रकारे एक 2-3 मिनटं खरपूस एक बाजू व्यवस्थित शिजू द्यायची, कुरकुरीत होऊ द्यायची आणि मगच बोंबील आपल्याला परतून घ्यायचे. तर आता तुम्ही बघू शकता की एक बाजू व्यवस्थित शिजलेली आहे 2 मिनटं झाल्यावर. आता हलक्या हाताने बोंबील आपण परतून दुसरी बाजू जी आहे तीसुद्धा शेकवून घ्यायची आहे त्याची. एक ते 2 ते 3 मिनटांमध्ये बोंबील व्यवस्थित शिजतात. पण कुरकुरीत हवे असतील किंवा त्यातलं पाणी जायचं असेल अजून तर त्यासाठी अजून एक 2-3 मिनटं खरपूस भाजून घ्यावे लागतात तेलावर. त्याच्यामुळे अगदी हात न लावता त्यांना व्यवस्थितपणे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत. दुसरी बाजू पण इथे शेकलेली आहे पण तरीसुद्धा मला थोडे अजून खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणून मी बाजू पलटून एक काही मिनटं अजून फ्राय करून घेणार आहे बोंबील. तर दोन्ही बाजूने अजून एक 2-2 मिनटं परतून घेतले तर अतिशय कुरकुरीत आणि चवीला फार उत्कृष्ट लागतील हे. तुम्हाला मऊसूत चालत असतील किंवा आवडत असतील तर या स्टेजला बोंबील बाजूला काढून घ्यायचे आणि कुरकुरीत हवे असतील तर अजून एक 2 मिनटं परतून घ्यायचे.
आवरण आणि बोंबील व्यवस्थित कुरकुरीत फ्राय करून झालेले आहेत. आता वळूया पुढच्या पाककृतीकडे. तर बोंबलाचं कालवण करण्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 मोठे चमचे ओलं खोबरं घेणार आहोत. कालवण किती घट्ट हवं आहे किंवा किती पातळ हवं आहे यावर खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. 3 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. ह्या मोठ्या आहेत म्हणून 3 घेतल्या आहेत. लहान असतील तर 7-8 घ्या. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. आणि अगदी अर्धा चमचा धणे मी यात घालून घेते. आणि हे जे मिश्रण आहे ते आता पाणी घालून अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटून झालं की आपलं जे मिश्रण आहे किंवा वाटण आहे तयार झालं समजावं. एका भांड्यामध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे आणि त्यात 1-2-3 लसूण पाकळ्या परतून घेणार आहे. मी ठेचून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि हे जे वाटण आहे ते 1-2-3 मिनटं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर वाटण जे आहे ते परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याला उकळी आणून शिजू द्यायचं. बोंबील त्याच्यामध्ये घालायच्या अगोदर, कारण बोंबील अगदी 2 ते 3 मिनटं शिजतात. अति शिजवले तर त्यांचा भुगा होतो किंवा ते तुटतात आणि कालवणामध्ये विरघळून जातात. त्यामुळे आपण जे वाटण आहे ते आधी शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यालाच मी एक विसळा मारून त्यात पाणी घालून घेते. आपल्याला जेवढे कन्सिस्टन्सी हवे पातळ घट्ट त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आणि एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. उकळी येऊ दिली की त्याच्यामध्ये आपण 2-3 कोकमं घालून घेऊयात. कोकमं आधीच घातली तर आंबटपणा जास्त येतो. या स्टेजला कोकम घातलं की आंबटपणा व्यवस्थित येतो. आता जे मासे आपण ठेवले होते बाजूला ते यात घालून घ्यायचे आहेत, कारण मिश्रणाला उकळी आले, वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता बोंबील शिजायला 1-2 ते 5 मिनटं जास्तीत जास्त लागतील. एक उकळी आली की बोंबील शिजले असं समजावं. तर या ठिकाणी मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि बोंबीलसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत. आता याच्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपलं बोंबलाचं कालवणसुद्धा तयार आहे. तर अशा प्रकारे चविष्ट, चमचमीत, झणझणीत अशी आपली बोंबील थाळी तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.